नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया आहे. तर त्याची मुंबई पोलीससाठी जी भरती प्रक्रिया आहे, तर त्याची नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहे. दोन्ही म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसाठी आणि वाहन चालक या प्रवर्गासाठीही देण्यात आलेले आहे. तर ते किती आहेत, कोणते विद्यार्थी आहेत, सगळ्यांची यादी तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे प्रसिद्धी पत्रक आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही आजच्या तारखेचं आहे 21 तारखेचं. तर याच्यामध्ये जे प्रतीक्षा यादीत उमेदवार आहेत त्यांना अंतिम यादीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांना काय करायचं आहे की कागदपत्र तपासण्यासाठी बोलवायचं. तर याच्यामध्ये टोटल जर बघाल तर जे प्रतीक्षा यादीतील उमेदवार होते पोलीस कॉन्स्टेबलसाठी, तर 273 उमेदवारांना काय केलेलं आहे की यांनी निवड यादीमध्ये बोलवलं आहे. तर या उमेदवारांना बघा कागदपत्र तपासणीसाठी 24/6/2024 ते 26/6/2024 रोजी म्हणजे 24, 25 आणि 26 या 3 दिवसात काय करायचं आहे तुम्हाला कुठे जायचं आहे बघा. भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व मुंबई इथे 10 वाजता काय करायचे हजर राहायचं आहे. आता येताना कोणकोणते कागदपत्र लागतील त्यांना, जे ऍप्लिकेशन आहे त्याची एक प्रत घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणायचे आहेत. त्याच्यानंतर ना ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एखादं शासकीय ओळखपत्र तुम्हाला काय करायला लागणार आहे. त्याच्यानंतर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतीसह एक सेट झेरॉक्सचा काय करायचं घेऊन जायचं. म्हणजे तुमचे जे 10वीचे सर्टिफिकेट असतील, 12वीचे सर्टिफिकेट असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला काय करायचं की घेऊन जायचं आहे. तर या उमेदवारांना इथे तुम्हाला वेळ दिलेली आहे बघा. आता याचे सूरज भोईटे यांचं आहे. तर यांना काय केलं की यांना ये उमेदवारापासून इथे बघा टाइम दिलेला आहे 24 तारखेला. कॅटेगरी दिलेली आहे, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत घेतलेला आहे. तर 24 तारखेला आहेत हे उमेदवार. हे 24 तारखेचे उमेदवार आहेत. तर जवळपास 100 उमेदवार असतील 24 तारखेला. शंभर उमेदवार 24 तारखेला बोलले आहेत. 25 तारखेला बोलवले असतील 70-80 असे. तर अशा प्रकारे काय केलं की 24, 25 आणि 26 या तारखेला काय केलं की उमेदवार 273 बोलवले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर अजून एक यादी आहे, ती म्हणजे मुंबई चालकाची यादी आहे. या पण यादीतल्या 82 उमेदवारांना काय केलं की यांनी सिलेक्शनसाठी बोलवलेलं आहे म्हणजे फायनल सिलेक्शनसाठी बोलवलेलं आहे. तर 82 उमेदवार आहेत. यांना 27 तारखेला काय केलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना जायचं आहे. त्याच्यामध्ये सेम त्यांना काय करायचं की ॲप्लिकेशनची एक प्रिंट काढून घेऊन जायचं आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांना काय घेऊन जायचं आहे की ओळखपत्र लागणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि ज्या डॉक्युमेंट सगळे आहेत त्याची सेट आणि त्याच्यानंतर काय करायचे झेरॉक्स सेट आणि ओरिजिनल सेट अशी घेऊन जायचे. तरी हे सगळे विद्यार्थी आहेत. टोटल 82 विद्यार्थी. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन. या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की 27 तारखेला काय करायचं की जायचं आहे या पत्त्यावरती, जो पत्ता मी ऑलरेडी सांगितलेला आहे. कोणचा संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व इथे काय करायचं आहे की त्यांनी 82 उमेदवारांनी जायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.